नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर वेतनवाढीला मंजुरी, शासन निर्णय लागू। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्याच्या विधी व न्याय विभागाकडून 4 मे 2026 रोजी एक महत्त्वाचा सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार काही पदांच्या वेतन श्रेणीमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे। काय आहे मुख्य बदल? ज्युडिशियल रिसर्च असिस्टंट, मुंबई उच्च न्यायालय आणि त्यांच्या खंडपीठामध्ये काम करणाऱ्या ज्युडिशियल रिसर्च असिस्टंट यांचे मानधन वाढवण्यात आले आहे। आधीचे वेतन 65,000 प्रतिमाह, नवीन वेतन 80,000 प्रतिमाह। ही वाढ विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली असून या पदावर कार्यरत असलेल्या उमेदवारांना थेट फायदा होणार आहे। 2. न्यायमूर्तींच्या निवासस्थानी स्वयंपाकी पदासाठी वाढ। मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये न्यायमूर्तीच्या निवासस्थानी काम करणाऱ्या स्वयंपाकाच्या मानधनातही वाढ करण्यात आलेली आहे। आधीचे मानधन 25,000 प्रतिमाह, नवीन मानधन 40,000 प्रतिमाह। प्रत्येक कार्यरत न्यायमूर्तींसाठी एक स्वयंपाकी नियुक्त करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे आणि ही नियुक्ती 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल। 3. नियुक्ती प्रक्रियेत लवचिकता। स्वयंपाकी पदासाठी आता सेवाबाह्य किंवा आंतरिक पद्धतीने घेण्यास परवानगी देण्यात आली आहे। याचा अंतिम निर्णय मुख्य न्यायमूर्ती घेणार आहेत। काय फायदा होणार? संबंधित कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढणार, न्यायालयीन कामकाजाशी संबंधित सहाय्यकांना प्रोत्साहन मिळणार, न्यायमूर्तींच्या सेवेसाठी सुविधा अधिक सुधारतील। एकंदरीत हा निर्णय न्याय व्यवस्थेशी संबंधित कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक मानला जात असून त्यांच्या वेतनात थेट वाढ झाल्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।